नमस्कार नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो. नुकतंच टीईटी परीक्षा जून 2026 जाहीर झालेली आहे. या परीक्षेच्या अनुषंगानं आपण टीईटी पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे. या पीवायक्यू सिरीजमध्ये आपण जे आतापर्यंत 2013 ते 2025 जेवढे पेपर झालेले आहेत, या पेपरचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये आपण विषय भाषा मराठी असेल, भाषा इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल आणि गणित विज्ञान असेल, यामध्ये 2013 ते नुकताच 2025 नोव्हेंबरमध्ये जो पेपर झालेला आहे तो पेपर देखील आपण याच्यामध्ये घेत आहोत. तर हे जे स्पष्टीकरण असणार आहे, यामध्ये प्रश्न आणि त्याचं सखोल असं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अगदी मोफत, आपण कसल्याही प्रकारची फी तुमच्याकडून घेणार नाहीये. याच्यामध्ये टीईटीचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, आतापर्यंतच्या संपूर्ण पेपरचं अनालिसिस करून आपण स्पेशल टॉपिक काढलेले आहेत की जास्तीत जास्त वेळा कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, ते टॉपिक्स कोणते आहेत याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. या अगोदर झालेल्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि आता येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं काढण्यासाठी विविध अशा ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील आणि परीक्षेसाठी उपयुक्त असं मार्गदर्शन अनुभवी असणारे आपले सर्व टीम जे आहे यांच्याकडून तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे. तर बघा, त्यासाठी फक्त तुम्ही एकच काम करायचं की आपला हा जो युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे SR एज्युटेक आणि भोसले सर, जर नाही सापडला तर SR एज्युटेक एवढं सर्च केलं तरी तुम्हाला हा चॅनल युट्यूबवरती मिळून जाईल आणि संपूर्ण परीक्षा होईपर्यंत आपल्याला अगदी मोफत अशी लेक्चर्स या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. अजून एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी अशी आहे की जर तुम्हाला कोणत्याही या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जेवढे विषय आहेत, या विषयांमधील कोणत्याही टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तशी सूचना करायची आहे. आम्ही तुम्हाला त्या घटकावरती व्हिडिओ बनवून देऊ. तर या व्हिडिओमध्ये बघा, तर या सिरीजमध्ये आपण पहिला प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. तो प्रश्न असा आहे, मानसशास्त्र व त्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. आता प्रश्नांचं स्वरूप जर आपण बघितलं, आतापर्यंत झालेले जे पेपर आहेत त्याच्यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला मानसशास्त्र ही संकल्पना म्हणजे मानसशास्त्र हा घटक 100% विचारला गेलेला आहे. म्हणजे यामध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या या मग जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये असतील किंवा मानसशास्त्राची व्याख्या दिली आणि त्याचा मानसशास्त्रज्ञ कोण आहे त्याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे किंवा मानसशास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे आणि त्यांनी खालीलपैकी कोणती व्याख्या दिली, अशा पद्धतीने म्हणजे मानसशास्त्र आणि मानसशास्त्राची व्याख्या हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. यावरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न येतोच. आपण आता जास्तीत जास्त ज्या वेळेला प्रश्न घेऊ त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रश्नांचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे. आता या प्रश्नामध्ये बघा, एका बाजूला मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला व्याख्या दिलेल्या आहेत आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा, इथं दिलेलं आहे एरिस्टॉटल, 2 नंबर मध्ये दिलेला आहे मॅकडुगल, 3 नंबर विल्यम वुंट, 4 नंबर मॉर्गन किंग आणि रॉबिन्स. आणि दुसऱ्या बाजूला मानसशास्त्राच्या व्याख्या दिलेत, बोधावस्थेचे शास्त्र, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, आत्म्याचे शास्त्र, मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी अगदी कोणत्या मानसशास्त्रज्ञानं कोणती व्याख्या सांगितली हे परफेक्ट माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञाच्या व्याख्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये बघा, एरिस्टॉटल नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे, हा मानसशास्त्रज्ञ ज्या वेळेला मानसशास्त्राची व्याख्या करतो त्यावेळेला मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशा पद्धतीनं मानसशास्त्राची व्याख्या एरिस्टॉटलने केलेली आहे. बहुतांश घटक जे आहेत ते मानसशास्त्रामधल्या विविध संकल्पना ज्या आहेत त्या एरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्यानं मांडलेल्या आहेत. यामुळं जर बघा, आता आपण जर या ठिकाणी पर्यायाचा विचार केला तर अ ला 3 असणारा एकच पर्याय याच्यामध्ये दिसतो. इथं अ ला 4 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये एक जरी व्याख्या माहिती असेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अभ्यास करत असताना आपण या व्याख्या पाठ करणं आवश्यक आहेच, परंतु परीक्षेमध्ये ज्या वेळेला असे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन येतात त्यावेळेला आपण पर्यायाकडून उत्तराकडे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी आपण बघितलं की एक व्याख्या आपल्याला माहिती होती, त्यावरून आपण याचं उत्तर लगेच काढू शकतो. तर अशा ट्रिक्स वापरून तुम्हाला उत्तर काढावी लागतात. तर बघूया आपण, मॅकडुगलला इथं 4 नंबर दिलेला आहे
मॅकडोगल यांनी काय सांगितलं की मानवी मनाचे अनुभवामिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, म्हणजे मानवी मनाला म्हणजेच मानवाला जे अनुभव येतात आणि त्याचं जे वर्णन माणूस करतो, त्याचं जो अभ्यास करतो, त्याचं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्यालाच या ठिकाणी मानसशास्त्र असं मॅकडोगल यांनी म्हटलेलं आहे. यानंतर तिसरा शास्त्रज्ञ दिलाय विल्यम वुंट. आता विल्यम वुंट यांनी काय सांगितलं की बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता बोधावस्था म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा मानवाला काय होतो? बोध होतो. एखाद्या गोष्टीची मानवाला काय होते? संवेदना होत असते. मानवाला त्या गोष्टी समजत असतात. उदाहरणार्थ काय? एखादी वस्तू बघितल्यानंतर आपल्या तोंडून त्या वस्तूचं अचानकपणे नाव आपोआप घेतलं जाणं किंवा एखादी भावना आपणाला समजणं, त्याची संवेदना होणं म्हणजेच काय आहे तर मानसशास्त्र आहे, असं कोणी सांगितलं तर विल्यम वुंट यांनी सांगितलं. तर विल्यम वुंट हा देखील अतिशय महत्वाचा मानसशास्त्रज्ञ आहे. मानसशास्त्राचा अभ्यास सर्वप्रथम विल्यम वुंट यांनी जर्मनी येथील विद्यापीठामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर बघा तिसरे मानसशास्त्रज्ञ दिलेत मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी काय सांगितलं की मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, म्हणजे इथं एक एक्स्ट्रा घटक यांनी ऍड केलेला आहे की मानवाचं शास्त्र किंवा मानवी मनाचा अभ्यास, त्याचबरोबर प्राणी म्हणजे मानवेतर प्राणी जे आहेत या प्राण्यांचा सुद्धा अभ्यास किंवा प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीनं मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी प्रायोगिक पद्धतीचा कोणत्या योग्य मर्यादा आहेत? आता मर्यादा म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणतो? लिमिटेशन्स. म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये कोणकोणत्या लिमिटेशन्स असतात, म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये करू शकत नाही. आता प्रायोगिक पद्धत म्हणजे काय? प्रायोगिक म्हणजेच प्रयोग. मानसशास्त्रामध्ये विविध प्रयोग केले जातात. तर या प्रयोगामध्ये कोणकोणत्या आपण मर्यादा आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकत नाही, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती की प्रयोग करायचा म्हटलं नंतर किमान आपल्याला 2 व्यक्तींची गरज प्रयोगामध्ये असते. तर मग अशा काही मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये काही मर्यादा इथं दिलेत बघा. प्रयोगाचे आंतरिक घटक निश्चित नियंत्रित असतात. 2 नंबर दिलेला आहे ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. 3 नंबर दिलेला आहे कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. आणि 4 नंबर दिलाय प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते. मग आता याच्यामध्ये मर्यादा कोणती येते? प्रयोग करत असताना कोणती मर्यादा येते हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा एक ऑप्शन एक जो दिलाय प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. आता जो प्रयोजक आहे प्रयोज्य आहे. आता प्रयोजक आणि प्रयोज्य म्हणजे काय? जो प्रयोग करून घेतो त्याला आपण या ठिकाणी प्रयोजक असं म्हणतो आणि जो प्रयोग ज्याच्यावरती घडतोय त्याला आपण प्रयोज्य असं म्हणतो. आता याच्या आंतरिक घटक नियंत्रित असतात का? तर बघा आता ह्याच्यामध्ये साशंकता आहे की या असतील पण किंवा नसतील पण. यानंतर बघा ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. तर हे बरोबर आहे. आता एखादा प्रयोग करायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी खर्च होणार आहे, त्याचबरोबर त्याला वेळ देखील लागणार आहे. म्हणजे ही काय आली त्याच्यावरती मर्यादा आली. यानंतर बघा कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. म्हणजे काय? आता मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजावून सांगतोय आणि जर मी विचारलं तुम्हाला की हे तुम्हाला समजतं का किंवा ह्या गोष्टी बरोबर आहेत का, तर तुमच्याकडून येणारा जो प्रतिसाद आहे तो खोटारडा असू शकतो. त्यालाच या ठिकाणी कृत्रिम प्रतिसाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे इच्छा नसताना सुद्धा किंवा समोरच्या व्यक्तीचा आपण काहीतरी ऐकतोय या जाणीवेपोटी सुद्धा या ठिकाणी काय केलं असू शकतो तर कृत्रिम प्रतिसाद दिलेला जाऊ शकतो. म्हणून कृत्रिम प्रतिसाद ही सुद्धा याच्यावरती मर्यादा असू शकते. यानंतर बघा प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. एखादा तज्ञ असेल तरच तो प्रयोग घेऊ शकेल, अन्यथा तज्ञ नसलेला व्यक्ती एखाद्या व्यक्तीवरती किंवा प्राण्यावरती प्रयोग सादर करू शकणार नाही. म्हणजे ही सुद्धा या ठिकाणी काय आहे तर मर्यादा आहे. म्हणजे काय? खर्चिक वेळखाऊ आहे, कृत्रिम प्रतिसाद असू शकतो आणि तज्ञ असणे आवश्यक आहे. या कोणत्या आहेत तर मर्यादा या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे बघा आता इथं सुद्धा आपण हा प्रश्न ऑप्शनवरून सोडवू शकतो. प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात ही मर्यादा असू शकत नाही हे जर आपल्याला माहिती असेल तर ऑप्शन 1 मध्ये अ दिलाय चुकीचा आहे.
ऑप्शन 2 मध्ये सुद्धा अ दिलेला आहे आणि ऑप्शन 3 मध्ये सुद्धा अ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जर पहिलं विधान माहिती असतं तरी आपण उत्तरापर्यंत बाकीच्या इतर गोष्टी वाचत बसण्याची गरज पडत नाही. परंतु आता आपण इथं एक्सप्लेनेशन बघतोय त्यामुळे आपण हे पर्याय अभ्यासलेले आहेत. तर आता ही प्रायोगिक पद्धती जी आहे याच्यामध्ये मग अजून कोणकोणत्या मर्यादा असतात ते आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा 2 समतुल्य गट निर्माण करावे लागतात. समतुल्य म्हणजे सारखीच तुलना करणारे, सारखेच महत्वाचे असणारे, सारखंच त्यांना ज्ञान असणारे असे समतुल्य गट निर्माण करावं लागतं. आणि असे जे गट आहेत हे गट तयार होणं अतिशय अवघड काम आहे. ही सुद्धा याच्यामधली एक मर्यादा आहे. यानंतर बघा प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजे प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते. आता ह्या ऑप्शन मध्ये आपण बघितलं की तज्ञ व्यक्ती असेल तरच प्रयोग करू शकतो. यानंतर बघा ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्या प्रयोज्य व्यक्तीची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येतात. अशा प्रयोगाचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात. म्हणजे काय, ज्या व्यक्तीवरती आपण प्रयोग करतोय आणि त्या व्यक्तीची मानसिकताच नसेल प्रयोग करून घेण्याची, तर अशा वेळेला त्याच्यामधून जे परिणाम येतील ते वास्तववादी असतील असं सांगता येणार नाही. एखाद्या व्यक्तीवर आपण एखादी मानसशास्त्राची टर्म अप्लाय करतोय आणि अशा वेळेला त्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी मानसिकता नसेल, तो प्रयोग करून देण्याला आणि घेण्याला जर अनुकूल नसेल तर तो परिणाम जो आहे तो खोटारडा असू शकतो. त्यामुळे त्याच्यामधून येणारे निष्कर्ष सुद्धा विश्वासार्ह नसतात, म्हणजे चुकीचे असू शकतात. म्हणून प्रायोगिक पद्धतीमध्ये ही सुद्धा एक मर्यादा येते. यानंतर बघा प्रयोग करीत असताना नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. त्याला आपण म्हटलेलं आहे की नॅचरल रिस्पॉन्स. म्हणजे आता एखाद्याच्या नियंत्रणाखाली जर आपण एखादी गोष्ट करत असेल तर त्यामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये नैसर्गिक प्रतिसाद राहत नाही. उघडच आहे. आपण जर बघा वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात, कुठल्याच विद्यार्थ्याची मानसिकता वर्गामध्ये बसून शिकण्याची असते का? म्हणजे जास्त काळ तो एका जागेला बसून शिकू असं त्याची मानसिकता असते का? तर असत नाही. मग अशा वेळेला ती परिस्थिती कोणी नियंत्रित केलेली असते? तर शिक्षकाने नियंत्रित केलेली असते. म्हणजे जबरदस्तीनं एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला त्या ठिकाणी बसावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी नैसर्गिक प्रतिसाद मिळाला जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची मर्यादा सुद्धा या ठिकाणी येते. यानंतर बघा प्रयोगाच्या आंतरिक घटकावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ प्रयोगाला प्रयोगाच्या वेळी थकवा आला तर आपण काय करणार? म्हणजे बघा आता मी या ठिकाणी तुम्हाला लेक्चर देतोय, संकल्पना स्पष्ट करून सांगतोय, परंतु तुम्ही जर अतिशय थकलेले असाल तर हा व्हिडिओ अजिबात बघणार नाही, त्याला स्किप करायला बंद करून ठेवाल. म्हणजे काय, ही सुद्धा याच्यामधली एक आहे. म्हणजे आता मी सांगतोय तुम्ही ऐकतो, हा एक प्रयोग जर आपण पकडला तर या ठिकाणी जो ऐकणारा व्यक्ती आहे त्याला जर थकवा आलेला असेल तर त्याच्यामधून सुद्धा निष्कर्ष चांगला निघणार नाही. ही सुद्धा याच्यामध्ये एक मर्यादा आहे. आपल्यावर प्रयोग केला जात आहे हे संबंधित व्यक्तीला समजल्यावर कृत्रिम प्रतिसाद मिळतात. म्हणजे काय, एखादी गोष्ट करत असताना जर तुमच्यावरती आपण म्हणू की पर्यवेक्षण केलं जात आहे हे जर माहिती असेल तर आपल्याकडून घडणाऱ्या ज्या घटना असतात, ज्या कृती असतात, या सुद्धा सगळ्या कशा पद्धतीनं असतात तर कृत्रिम पद्धतीच्या असू शकतात. नैसर्गिक कृती आपण करू शकत नाही. ही सुद्धा याच्यावरची एक मर्यादा आहे. यानंतर बघा काही समस्याच्या बाबतीत प्रयोग करणे अशक्य असते. आजूबाजूच्या वातावरणाचे मुलांवर होणारे दुष्परिणाम अभ्यासायचे असतील तर प्रयोगासाठी दूषित वातावरणात आपण मुलांना ठेवू शकत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण प्रयोग करतोय परंतु परिस्थितीच तशा पद्धतीची नसेल, आजूबाजूचं वातावरण जर तशा पद्धतीचं नसेल तर त्यामधून सुद्धा येणारा जो निष्कर्ष आहे तो चुकीचा असू शकतो. ही सुद्धा एक याच्यावरची मर्यादा आहे. त्यानंतर बघा ही पद्धत जी आहे ती अधिक खर्चाची आणि वेळ खाणारी आहे, हे आपण प्रश्नामध्ये आलेलं बघितलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रायोगिक पद्धत ही खऱ्या अर्थानं आपण म्हणू की असफल ठरलेली आहे, चुकीची ठरलेली आहे. यामधून आपण चांगल्या पद्धतीचा म्हणजे तंतोतंत अगदी खराच निष्कर्ष काढू शकेल असं ठामपणे सांगता येत नाही. तर अशा पद्धतीच्या या प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा होत्या. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न अभ्यासलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? आता आपली जी शिक्षण प्रक्रिया आहे या शिक्षण प्रक्रियेमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये असू शकतात याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. बघा शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. ऑप्शन 2 शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. तर बरोबर आहे बघा, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. आता त्रिकेंद्रात्मक म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी
जो शिक्षण देतो असा एक व्यक्ती असू शकतो, याला काहीतरी माध्यम असतं, हा त्याचा दुसरा स्तर असतो, आणि जो शिकून घेतो हा त्याचा तिसरा स्तर असतो. अशा पद्धतीने आपण म्हणू शकेल की ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. बरोबर आहे. स्वतःला जोपर्यंत शिकू वाटत नाही एखादी गोष्ट, तोपर्यंत आपण ती शिकायला घेत नाही. म्हणून शिक्षण ही स्वयंस्फूर्त आहे. त्यानंतर शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. सहज आपण चालता बोलता सुद्धा एखादी गोष्ट शिकू शकतो. सहज जाता येता वाटेने सुद्धा, म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये, ज्या वातावरणामध्ये आपण राहतोय, या वातावरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण नैसर्गिकपणे अगदी सहज जाता जाता काही गोष्टी शिकू शकतो. त्यामुळे शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. प्रत्येक, आता शिक्षण हा एक समुद्र आहे. आपण जोपर्यंत आपली इच्छा संपत नाही तोपर्यंत आपण एखादी गोष्ट शिकू शकतो, तरी हे ज्ञान जे आहे ते आपण पूर्णपणे मिळवू शकत नाही. म्हणून शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, ती कधीही न संपणारी आहे. इव्हन जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण काही ना काही शिकत असतो. म्हणून ही प्रक्रिया अखंडपणे चालणारी आहे असं म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क, ड सर्व बरोबर. म्हणजे शिक्षण प्रक्रियेची ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर बघा, आता याच्यामध्ये ही बाजूला डायग्राम दिलेले बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये आलेला असेलच. याला म्हटलेलं आहे की ऑपरंट कंडिशनिंग म्हणजेच काय, याला साधक अभिसंधान असं म्हटलेलं आहे. तर इथं बघा आपल्याला उंदराचं चित्र दिसतंय आणि काहीतरी क्रिया इथं उंदीर करतो. इथं फूड पेलेट असं म्हटलेलं आहे. यानंतर बघा इथं लाईट किंवा साऊंड दिलेला आहे. इथं पॉझिटिव्ह पनिशमेंट आणि निगेटिव्ह पनिशमेंट, म्हणजे काहीतरी इथं तुम्हाला चित्र दिसतंय. आता पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय आणि निगेटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय, थोडक्यात साधक अभिसंधान कशाला म्हटलेलं आहे. तर हा जो उंदरावरचा प्रयोग आहे, तर हा उंदीर एका पेटीमध्ये किंवा एका बॉक्समध्ये असा कोंडून ठेवलेला आहे. तो उंदीर अतिशय भुकेलेला आहे आणि मग याच्यामध्ये काही इथं म्हटलेलं आहे की लाईट आहे, साऊंड आहे, आणि हा उंदीर याच्या पेटीच्या बाहेर याला काहीतरी प्लेटमध्ये खाद्य ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं ही रचना केलेली आहे. त्याला ऑपरंट कंडिशनिंग किंवा साधक अभिसंधान असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय, उंदीर ज्या वेळेला या बॉक्स मधून इकडून तिकडे फिरतो, हा भुकेलेला उंदीर आहे असं कन्सिडर करा, आणि न कळतपणे ज्या वेळेला त्याचा हात, आपण म्हणूया त्याचा पायच आहे, हा हात नाहीये, हात एखाद्या या कळीवरती पडतोय आणि ती कळ ज्या वेळेला दाबली जाते त्यावेळेला विशिष्ट प्रकारचा आवाज येतो आणि याचा हा दरवाजा उघडला जातो आणि त्याला खाद्य मिळतं. अशा पद्धतीचा मग हे करत असताना तिथं कुठल्या कुठल्या गोष्टी घडतात, तर हा जो उंदीर आहे तो त्या पेटीमध्ये विविध क्रिया करतो. त्यावेळेला तिथं विविध पायऱ्या तो पार करत असतो. त्यानंतर त्याला समजतं की हे बटन दाबल्यानंतर हा दरवाजा उघडतो आणि त्याला खाद्य मिळतं, म्हणजे तो त्या पडताळा घेतो. त्याच्यानंतर सक्रिय प्रतिसाद म्हणजेच काय, परत हळूहळू त्याला समजतं की अशा पद्धतीनं हे बटन दाबल्यानंतर दरवाजा उघडतो आणि त्याला खाद्य मिळतं, म्हणजे अशा पद्धतीचे प्रतिसाद त्याला त्या ठिकाणी मिळायला चालू होतात. असा प्रयोग ज्या उपपत्तीमध्ये सांगितलेला आहे त्याला साधक अभिसंधान असं म्हटलेलं आहे. तर ही जी हे काय सांगितलंय मग याच्यामध्ये, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद, ही काय आहे तर तत्वे आहेत. तर ती तत्वे कोणाची आहेत तर साधक अभिसंधान. यानंतर बघा पुढील प्रश्न सांगितलेला आहे, किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? आता किशोरावस्था माहिती आहे आपल्याला. किशोरावस्थेला आपण वादळी अशांततेचा काळ असं म्हणतो. म्हणजे या वयामध्ये मुलांच्या बघा शारीरिक विकास त्यांचा होत असतो, शारीरिक बदल त्यांच्यामध्ये होत असतात, त्याचबरोबर भावनिक बदल देखील त्यांच्यामध्ये होत असतात. आणि मग अशी मुलं थोडीशी अग्रेसिव्ह बनलेली असतात आणि मग त्यांचा विकास ज्या वेळेला आपण करत असतो, त्यांना आपण ज्ञान देत असतो, अध्ययन करत असतो, अशा वेळेला या मुलांसाठी शिक्षकांनी खालीलपैकी कुठल्या गोष्टी या ठिकाणी करायला पाहिजेत? तर बघा, अक्षरांना योग्य वळण लावणे, पर्याय 2 दिलेला आहे.
बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणे, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे, मुलांच्या सर्जनशील वाढीसाठी उपक्रम राबविणे. तर अशा पद्धतीनं बघा, आता किशोरावस्था आपण म्हटलेलं की वादळी अशांततेचा काळ आहे. अनुकरणात शिकण्याचा कल या मुलांकडे जास्त असतो आणि त्यामुळे मग शिक्षक ज्या पद्धतीनं वर्तन करतात, ज्या पद्धतीनं त्यांना शिकवतात, त्याचं अनुकरण या वयामध्ये जास्त घडून येत असतं. कारण ही मुलं शिक्षकांना या वयामध्ये आदर्श मानायला चालू करतात किंवा समाजामधल्या इतर ज्या यशस्वी व्यक्ती असतात त्यांना देखील आदर्श मानायला सुरुवात यांनी केलेली असते. आणि मग अध्ययन अध्यापनाच्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला किशोरावस्थेतील मुलांचा शिक्षकांशी संबंध येतो त्यावेळेला शिक्षकाने काय करायला पाहिजे, तर अक्षरांना योग्य वळण लावायला पाहिजे. बरोबर आहे. यानंतर बघा, बिनचूक उच्चारासहित पाठांतर करणे, हेही बरोबर आहे. यानंतर बघा, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे. आता इथं हा नकारात्मक दाखवणारा पर्याय आपल्याला दिसतो. आता किशोरावस्था हा गटाने राहणारा एक समूह असतो किंवा किशोरावस्थेतील मुलांना आपण बघतो की जे किशोरवयीन बालकं आहेत किंवा जी मुलं आहेत शाळेमध्ये शिकतात ती मुलं हे टोळीनं राहतात. म्हणजे एकमेकांशी मैत्री करणं या कालावधीमध्ये जास्त प्रभावशाली त्यांच्या वर्तनामध्ये घडलेलं असतं. तर यांना टोळीनं राहायला खूप आवडतं. आणि मग इथं या पर्यायामध्ये सांगितलंय की गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणं, म्हणजे एखादी गोष्ट त्यांना एकांतरात करायला या वयामध्ये आवडत नाही, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. त्याचबरोबर पुढील पर्याय बघा, मुलांच्या सर्जनशील वाढीसाठी उपक्रम राबवणे, म्हणजे जी सर्जनशीलता आहे, नवनवीन उपक्रम जे आहेत ते शिकायला या मुलांना जास्त आवडतं, त्यासाठी उपक्रम राबवणं हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी क हा पर्याय चुकीचा आहे. तर क ला बरोबर म्हणणारे पर्याय आपण डिलीट करूयात. बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये क आहे म्हणजे हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये क आहे म्हणजे हा चुकीचा आहे. पर्याय 4 मध्ये क आहे म्हणजे हा चुकीचा आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता बऱ्याच वेळेला या गोष्टी तुम्ही वाचलेल्या नसतील तरी परंतु ज्या वेळेला अशा पर्यायामध्ये एखादा नकारात्मक पर्याय येतो तर त्याला आपण पर्यायामधून जर बाहेर काढला तरी देखील आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल. आता कुशाग्र बुद्धिमत्ता आहे म्हणजे ज्याला आपण असामान्य बुद्धिमत्तेची बालकं असं म्हणतो, म्हणजे अतिशय बुद्धिमान, इतर बालकांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता ज्या बालकांकडे असते त्याला आपण कुशाग्र बुद्धिमत्तेचं बालक असं या ठिकाणी म्हणतो. तर या बालकांच्या बाबतीमध्ये शिक्षकाने काय करायला पाहिजे बघा, इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा. पर्याय 2, वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा. 3, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्या. आता बघा, इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश दिला जावा, तर अशा गोष्टी आपण करू शकतो. जर एखादा मुलगा समजा पहिलीचा विद्यार्थी चौथीचा अभ्यासक्रम या ठिकाणी सोडवत असेल तर हा पहिलीचं वय असणारा विद्यार्थी चौथीच्या मानसिक वया एवढा आहे असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे तो कुशाग्र बालक आहे. तर याला आपण डायरेक्ट पहिलीतून दुसरीमध्ये सुद्धा बसवू शकतो. अशा पद्धतीनं काही गोष्टी आपण करू शकतो. यानंतर बघा, वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा. याने काय होईल, या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकाकडे जे ज्ञान आहे हे ज्ञान तो इतर त्याच्यासोबत शिकणारी जी बालकं आहेत, जी मुलं आहेत त्यांना तो देऊ शकेल. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याचा सहभाग अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वाढवला गेला पाहिजे. यानंतर बघा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. आता पहिलीचा विद्यार्थी आपण उदाहरण म्हणून घेतलेला आहे की चौथीचा अभ्यासक्रम सोडवतो तर त्याची मधली 3 वर्ष वाया जाणार आहेत. यासाठी काय करायला पाहिजे की अशी कुशाग्र बुद्धिमत्तेची बालकं यांचे वेगळे गट तयार करून किंवा मग यांच्यासाठी स्वतंत्र असा अभ्यासक्रम जर तयार केला तर ते अजून कुशाग्र बालकं म्हणून विकसित होतील. म्हणजे हा पर्याय बरोबर असेल. उन्हाळी शाळा सुरू कराव्यात आणि असे देखील उपक्रम आहेत की ज्यांना अधिकचं शिक्षण घेता येईल यासाठी अशा पद्धतीच्या शाळा देखील उन्हाळी शाळा, त्याचबरोबर मग इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा किंवा इतर प्रकारच्या कुठल्याही वेळी त्यांना आपण शिकवू शकतो आणि त्यांची प्रगल्भता वाढण्यामध्ये आपण मदत करू शकतो. तर असे उपक्रम आपण कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकासाठी राबवू शकतो. यामुळे सर्वच पर्याय या ठिकाणी सकारात्मक आहेत आणि बरोबर आहेत. या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर आहेत. यानंतर बघा,
प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता प्रयत्न प्रमाद पद्धत ही अध्ययनाची एक पद्धत आहे. आपण बघूया डिटेलमध्ये काय सांगितलं याच्यामध्ये. या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे की या पद्धतीनं अध्ययन करताना प्रगती सावकाश होते. यानंतर 2 दिलेला आहे, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. यानंतर या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो आणि संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की प्रयत्न प्रमाद पद्धत आणि त्या प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या बाबतीमध्ये कोणकोणते या ठिकाणी विधान आहेत बघूया आपण आता. या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. आता बरोबर आहे, प्रयत्न करतोय आणि तो शिकतोय, म्हणजे प्रयत्न करत असताना त्याला किती वेळ गेला हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे निश्चितपणानं ही जी प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धती आहे अगदी वेळ खावा आहे आणि मग निश्चितच जर वेळ खावा असेल तर प्रगती कशी होणार आहे? सावकाश होणार आहे. हे विधान बरोबर आहे. यानंतर बघा, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. आता एखादा व्यक्ती प्रयत्न करतो आणि शिकतोय, म्हणजे त्यानं केलेले सर्वच प्रयत्न बरोबर असतील असं नाही. म्हणजे त्याला इच्छा नसताना सुद्धा वेळ जास्तीचा जाऊन सुद्धा अनावश्यक हालचाली त्याच्याकडून घडण्याची शक्यता दाट असते आणि मग अशा अनावश्यक हालचाली घडल्या की त्याला कष्ट सुद्धा जास्त पडतात आणि येणारा निष्कर्ष हा सावकाश येतो, वेळखावा असतो आणि खर्चिक असतो आणि अतिशय श्रमिक सुद्धा असतो. म्हणून हाही ऑप्शन बरोबर आहे. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. आता शुद्ध योगायोग म्हणजे काय? आता बघा, प्रयत्न करतोय, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, समजा 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत, याला त्याचं उत्तर माहिती नाही आणि एक प्रयत्न करायचा, हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे म्हणून फक्त त्याचं उत्तर तो या ठिकाणी देतोय आणि त्यानं अंदाजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलं आणि तेच उत्तर जर त्याचं बरोबर असेल तर हा काय झाला? एक निव्वळ योगायोग झाला. अशा पद्धतीनं त्याचं उत्तर बरोबर आलं. म्हणजे माहिती नसताना, ज्ञान नसताना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकतो. म्हणजे हा शुद्ध काय आहे? योगायोग आहे. प्रयत्न करत असताना योगायोगानं मिळालेलं हे यश आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर बघा, संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. बघा, आता एका परिस्थितीमध्ये केलेलं अध्ययन दुसऱ्या परिस्थितीमध्ये आणि अगदी सहजरित्या संक्रमित होईलच असं आपल्याला खात्रीशीर सांगता येत नाही. म्हणजे पर्याय 4 हे विधान चुकीचं आहे. तर बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला अशा पद्धतीचा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्ही अगदी ऑप्शन एखादा इलिमिनेट केला तरी सुद्धा उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. आता मला माहिती आहे की ड विधान चुकीचं आहे. सहज संक्रमित होतात असं शक्य परिस्थिती असू शकत नाही. त्यामुळे मी लगेचच जाईल इकडं. हे ड विधान इथं चुकीचं आहे, हे ड चुकीचं आहे, यानंतर हे सुद्धा ड या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर, अ, ब आणि क. म्हणजे ऑप्शन वरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. आता बघा, इथं साधक अभिसंधान म्हणजे काय सांगितलेलं आहे. आता जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आपण साधक अभिसंधान म्हणजे काय हे बघूया. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती क्रिया विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान, त्यालाच इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात. म्हणजे काय? एखादं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण एखादी क्रिया करतो आणि ती क्रिया त्याचं साधन म्हणून उपयोगी पडते. ती क्रिया काय झाली? साधली गेली, म्हणजे योगायोगानं घडली. अशा पद्धतीचं जे शिक्षण अध्ययन होतं त्यालाच या ठिकाणी साधनीभूत होणं, त्यालाच अभिसंधान होणं. आणि मग हे अभिसंधान कसलं होणं? तर साधलेलं, म्हणजे साधक अभिसंधान असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता इथं उदाहरण आहे, अन्न मिळवण्याच्या साठी पांढऱ्या वर्तुळावर चोच मारायची आणि तीही हिरवा दिवा लागल्यावर, तसेच आवाज ऐकल्यानंतर दांडा दडपायचा हे कबुतराला आणि उंदराला शिकावे लागले. अन्न मिळवण्यासाठी करावे लागणाऱ्या या साधक प्रतिक्रिया आहेत. म्हणजे आपण जे मगाचं उदाहरण बघितलं होतं याच्यामध्ये एक उंदीर कोंडलेला होता, तर या उंदराला या ठिकाणी कुठलं तरी एखादं बटन दाबावं लागत होतं आणि मग त्याच्यामधून त्याला शिकावं लागलं. आणि मग या क्रिया कशा घडल्या? तर बघा, इथे सांगितलं की आवाज दांडा दडपायचा, कबुतराला उंदराला शिकावं लागलं, अन्न मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या काय आहेत? तर प्रतिक्रिया आहेत. म्हणजे विशिष्ट त्याला हालचाली कराव्या लागल्या, तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. याला साधलेल्या प्रतिक्रिया असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर बघा,
क्रमान्वित अध्ययनाची, ज्याला आपण प्रोग्राम्ड लिव्हिंग लर्निंग या ठिकाणी म्हणतो, कल्पना या मूळ प्रयोगावर आधारलेली आहे. एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वावर क्रमान्वित अध्ययनाच्या क्रमपाठांची मांडणी केलेली असते. यात प्रबलन तत्व देखील महत्वाचे आहे. आता हाच प्रश्न आपण मगाशी बघितला होता की एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद हे कोणत्या उपपत्तीची वैशिष्ट्य आहेत, तर ते आहेत साधक, अभिसंधान, उंदरावरील प्रयोग. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रबलन तत्व महत्वाचं आहे. आता या गोष्टी ज्या वेळेला आपण अभ्यासत असतो त्यावेळेला ते फक्त प्रयोग म्हणून अभ्यासाचे नसतात की मानसशास्त्रामध्ये उंदरावर प्रयोग केला, कुत्र्यावर प्रयोग केला, कबुतरावर प्रयोग केला. याहीपेक्षा मानवी जीवनामध्ये ज्या वेळेला शिक्षक विद्यार्थी संबंध किंवा अध्ययन अध्यापनाचा संबंध येतो त्यावेळेला प्रबलन तत्व कसं महत्वाचं असतं आणि ते प्रबलन तत्व मग आपण कुठून शिकतो, तर अशा पद्धतीच्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या उपपत्त्या सांगून ठेवलेल्या आहेत यांच्या माध्यमातून शिकतो. यासाठी ह्या उपपत्त्या अभ्यासायच्या असतात. ठीक आहे. तर यानंतर बघा पुढील प्रश्न, खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? आता भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना डॅनियल गोलमन, आता असा प्रश्न सुद्धा या अगोदर विचारला गेलेला आहे. तर डॅनियल गोलमन नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होता यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये बघा भावनिक बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे की बुद्धिमत्ता आणि त्याचे पैलू कोणकोणते असतात त्याला इथं या ठिकाणी नावं दिलेत: आत्मभान, अभिप्रेरण, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य. मग आता आत्मभान याचा पैलू कोणता आहे, तर बघा इकडे दिलंय स्वतःची बलस्थाने जाणणे, समन्वय राखणे, कार्य प्रवृत्त करणारी शक्ती आणि दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. तर अशा पद्धतीने बघा या ज्या संकल्पना आहेत त्या आपण सविस्तर या ठिकाणी पाहूयात. की व्यक्तिगत क्षमता असतात, एखाद्या व्यक्तीची कार्य करण्याची क्षमता असते, मग त्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये किंवा शिकण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात. यामध्ये पहिली क्षमता आहे ती म्हणजे आत्मभान, ज्याला सेल्फ अवेअरनेस असं म्हटलेलं आहे. आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःच्या अभिरुची, मर्यादा, बलस्थान जाणणं. म्हणजे माणसाला, व्यक्तीला शिकत असताना किंवा इतर वातावरणामध्ये वावरत असताना जाणीव असणं आवश्यक आहे, त्याला भावना माहिती असणं आवश्यक आहे. मग त्या भावना, स्वतःच्या भावना ज्या वेळेला स्वतःला समजतात त्यावेळेला त्याला आत्मभान असं म्हणतात. स्वतःच्या अभिरुची काय आहे, स्वतःच्या मर्यादा काय आहेत, कोणती गोष्ट मी करू शकतो, कोणती गोष्ट मी करू शकत नाही. करू शकतो म्हणजे बलस्थान, माझं बलस्थान काय आहे, माझे वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत हे माहिती असणं, त्यालाच या ठिकाणी सेल्फ अवेअरनेस असं म्हटलेलं आहे. यानंतर दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे नियंत्रण. स्वतःवर, स्वतःच्या भावनावर नियंत्रण असणं, स्वनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणं, भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करणं, कृती करणं जरुरीचे असते. नियंत्रण म्हणजे काय? स्वतःवरील नियंत्रण. म्हणजे मग स्वतःवर नियंत्रण म्हणजे काय करायचं? स्वतःच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे. अतिशय राग आला असेल तर त्याला आपल्याला नियंत्रित करता आला पाहिजे. अतिशय आनंद झाला असेल तरी आपल्याला नियंत्रित करता आलं पाहिजे. आत्मविश्वास स्वतःमध्ये असायला पाहिजे, तो सुद्धा आपल्या भावनेचं असलेलं नियंत्रण आहे. त्याचबरोबर आपल्याला शांत बसून विचार करता आला पाहिजे, शांत कृती करता आल्या पाहिजेत. इत्यादी गोष्टी ज्या असतात या कशामध्ये येतात, तर नियंत्रणामध्ये येतात. ही सुद्धा आपली व्यक्तीची काय तर क्षमता आहे. तिसरी क्षमता या ठिकाणी सांगितलेली आहे अभिप्रेरण. आता अभिप्रेरण म्हणजे काय? कार्य प्रवृत्त करणारी शक्ती. व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यासाठी कुठली तरी शक्ती प्रवृत्त करत असते, तिला आपण अभिप्रेरण असं म्हणतो. आणि मग ही अभिप्रेरण म्हणजे काय तर प्रेरणा. मग ही प्रेरणा दोन प्रकारची असते. कोणती? एक म्हणजे अंतप्रेरणा आणि दुसरी म्हणजे बाह्य प्रेरणा. व्यक्तीला स्वतःच्या मनामध्ये एखादी गोष्ट करायची इच्छा असते, त्याला अंतप्रेरणा असं म्हणतात. आणि एखादी गोष्ट आपल्याला करण्यासाठी दुसरे आपल्याला प्रवृत्त करत असतात, त्याला बाह्य प्रेरणा असे म्हणतात. या दोन्ही गोष्टी माणसाला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, त्यालाच अभिप्रेरण असं म्हटलेलं आहे. आणि मग एखादी गोष्ट मिळवण्यासाठी व्यक्तीला काय करावं लागतं? मग एखाद्या आयुष्यातलं ध्येय गाठायचं आहे तर त्यासाठी त्याला एखाद्या गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे, त्याच्यासाठी धडपड करता आली पाहिजे. निराशा दूर करून निराशावर मात करणं, तसेच आशावादी राहणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? तर या सर्व गोष्टी प्रेरणेमध्ये येतात. मग त्या अंतप्रेरणा असतील किंवा
बाह्य प्रेरणा असतील. यानंतर बघा सहसंवेदना. आता सहसंवेदना याचा अर्थ असतो की एखाद्या प्रती दाखवलेली सहानुभूती, इतरांच्या भावनांची संवेदनांची जाणीव असणं, दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं, इतराबद्दल सहृदय असणं, त्याला एम्पथी असं म्हटलेलं आहे. यालाच आपण सहसंवेदना असं म्हणतो. म्हणजे काय की व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना दुसऱ्यांच्या भावभावनांची कदर करायला शिकणं, याला सहसंवेदना असे म्हणतात. दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला दुःख होणं, दुसऱ्याचा आनंद बघून आपल्याला देखील आनंद होणं, अशा पद्धतीच्या भावना उद्दीपित होणं, यालाच या ठिकाणी सहसंवेदना असं म्हटलं जातं. यानंतरचा पॉइंट आहे सामाजिक कौशल्ये. म्हणजे समाजात सलोख्याचा संबंध ठेवणे, समाजातील अन्य व्यक्तीशी समायोजन साधता येणं, नेतृत्व करता येणं, सहकार्य करता येणं, समन्वय राखण्याची क्षमता असणं, समूहाच्या ध्येयानुसार वाटचाल इत्यादी गोष्टींचा सामाजिक कौशल्यात अंतर्भाव होतो. म्हणजे जीवन जगत असताना मनुष्याचं जे वर्तन आहे ते समाजाशी निगडीत असायला पाहिजे. इवन दो जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला समाजाची आवश्यकता असते आणि मग या समाजामध्ये वावरत असताना त्याला समाजाचे जे नीती नियम आहेत ते माहिती असणं आवश्यक असतं. तर हे काय आहे तर सामाजिक कौशल्य म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर या सर्व काय आहेत तर या सर्व माणसाच्या असणाऱ्या व्यक्तिगत क्षमता आहेत आणि याच्यावरतीच आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर इथं बघा दिलेला आहे आत्मभान. आत्मभान म्हणजेच काय, स्वतःचे बलस्थान ओळखणं. अभिप्रेरण, आपण बघितलं की प्रेरण म्हणजे प्रेरणा म्हणजे काय, कार्य करणारी शक्ती. सहसंवेदना, आपण बघितलं की दुसऱ्याच्या भावना समजून घेणं, दुसऱ्याचं दुःख सुख समजून घेणं म्हणजे दुसऱ्याच्या भूमिकेशी एकरूप होणं. सामाजिक कौशल्य म्हणजे काय तर समन्वय राखणे, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे. पर्याय 1 नव्या परिस्थितीशी समायोजन साधणे, पर्याय 2 विचारांचे उपयोजन, पर्याय 3 तुटक भागाचे संयोजन, पर्याय 4 अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन. इथे बघा इंटेलिजन्स इज द एबिलिटी टू ऍडजस्ट oneself सक्सेसफुली टू अ रिलेटिव्हली नॉवेल सिच्युएशन. नॉवेल सिच्युएशन म्हणजेच नवीन परिस्थिती, म्हणजेच काय, सापेक्ष दृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, असं कुणी सांगितलं, विल्यम जोन्स यांनी सांगितलं. तर विल्यम जोन्सची ही अतिशय महत्वपूर्ण व्याख्या आहे. तर एवढंच याच्यामध्ये कीवर्ड लक्षात जरी ठेवला तुम्ही की परिस्थितीशी समायोजन साधणं. समायोजन साधणं म्हणजे काय तर परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण स्वीकारणं, याला समायोजन साधणं असं म्हणतात, अशी व्याख्या विल्यम जोन्स यांनी केली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बघा नव्या परिस्थितीशी समायोजन साधणे, अशी व्याख्या कोणी केली, विल्यम जोन्स यांनी केली. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर याच्यामध्ये अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. पर्याय 3 अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. पर्याय 4 प्रतिमा अवबोधात्मक अस्थिर असते, अधिक अस्थिर असते, अवबोधापेक्षा प्रतिमा अधिक अस्थिर असते असं म्हटलेलं आहे. आता नेमकं अवबोध म्हणजे काय आणि प्रतिमा म्हणजे काय, इथं काही आकृत्या तुम्हाला दिसतात बघा. आता या आकृतीकडे जर आपण बघितलं तर यातला जो डार्क पोर्शन आहे हा याच्याकडे जर बघितलं तर आपल्याला ही काय दिसते, समय असलेली दिसते. आणि याच आकृतीकडे थोडस बारकाईने जर आपण निरीक्षण केलं तर इथं बघा मी ड्रॉ करतोय, इथं हा जो आकार आहे बघा, इथं नाक, हे ओठ, ही हनुवटी, असा जर विचार आपण केला तर हे कोण तयार झालं, हे चेहरा. हा फरक आहे अवबोध आणि प्रतिमा. एकाच आकृतीमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या आकृत्या दिसतात. तर ही काय संकल्पना आपण बघूया किंवा याच्यामध्ये काय फरक आहे. आता इथे एक हत्तीचं चित्र दिलेलं आहे. या हत्तीच्या चित्रामध्ये सुद्धा जर आपण बारकाईने बघितलं तर हाही पाय दिसतो, हाही पाय दिसतो, हाही पाय दिसतोय, हाही दिसतोय, हा पण पाय वाटतोय आणि हा पण पाय वाटतोय. म्हणजे एका हत्तीला किती पाय आहेत, 8 पाय आहेत का मग. तर अशा पद्धतीचे जी आपली दृष्टीची
जी चूक बोल आपण म्हणतोय चकवा देणे हा प्रकार जो आपल्याला या आकृतीमध्ये दिसतोय हाच अवबोध आणि प्रतिमा घटक आहे. तर बघा अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. आणि इथं प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते असं म्हटलेलं आहे. बघा इकडं तर याच्या उलट आहे, अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो आणि प्रतिमा मात्र कशी असते, व्यक्तिनिष्ठ असते. कारण प्रत्येक व्यक्ती कुठल्या दृष्टीनं नजरेने त्याला बघतोय हे वेगवेगळं असू शकतं, म्हणून प्रतिमा कशी असते, व्यक्तिनिष्ठ असते. म्हणजे इथं प्रतिमा वस्तुनिष्ठ म्हटलेलं आहे, हे विधान काय असणार आहे, चूक असणार आहे. बघा मी सांगितलं होतं की तुम्हाला ऑप्शनवरून उत्तराकडे लगेच पोहोचता येतं. पहिलं विधान चूक आहे हे मला माहिती आहे, आणि आपल्याला विचारले की सत्य विधान कोणते आहे, तर इथं बघा इथं आणि इथं म्हणजे 3 ऑप्शन केले, बाकीचं वाचायची गरज नाही. पर्याय क्रमांक 3 हे माझं बरोबर उत्तर असेल. एवढं जरी माहिती असतं की अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो आणि प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते, तरी मला याचं उत्तर काढता आलं असतं. बघूया आपण काय आहे ते. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. म्हणजे एखाद्या वस्तूचा बोध होतो, समजतं आपणाला, त्याला अवबोध असं म्हणतात. तर पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन ती काय असते, तर प्रतिमा असते. म्हणजे एखादी गोष्ट, आता हा पेन हातामध्ये आहे, तर हा माझा काय बोध आहे, अवबोध आहे. परंतु एखादी गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतोय, तर हे कशावरून सांगतोय, तर ते सांगत असताना मी पूर्वानुभवाचा आधार घेतोय आणि त्याच्यावरती मी सांगत आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, प्रतिमा असं म्हणत असतो. पुढे बघा, बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम म्हणजे काय, आता एखादी गोष्ट पिन टचल्यानंतर आपल्याला जाणीव होते, म्हणजे आपल्याला समजतं, तो काय झाला, माझा अवबोध झाला. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते. म्हणजे मी एक माझ्या मनोचक्षूमध्ये सुद्धा एखादी इमेज तयार करू शकतो. म्हणजे मी डोळे झाकून सुद्धा एखादी आकृती आपण बघू शकतो, इमॅजिन करू शकतो. त्यालाच प्रतिमा असं म्हणायचं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये जे बघितलं हे सरळ सरळ आपल्याला बोध काय होत होता, इथं बोध होत होता, ही कशाची आकृती आहे, तर समयीची आकृती आहे. पण आपण जर याला 21 मिनिट आपण जर याला वेगळ्या अँगलने बघितलं, म्हणजे हा पोर्शन आपण बघितलाच नव्हता पांढऱ्या रंगामधला, तर तो पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला जर बारकाईने बघितलं, म्हणजे ही प्रतिमा आपण आपल्या मनामध्ये तयार केली आणि मग हा मला चेहरा दिसायला लागला. तर हे काय आहे, तर हे याला आपण म्हणतो प्रतिमा, सॉरी याला आपण म्हणतो अवबोध डार्क सर्कल मध्ये, आणि ही तयार केलेली कोण आहे, तर प्रतिमा. तर अशा पद्धतीनं बाह्य उद्दीपकाचा परिणाम होतो तो अवबोध असतो, आणि ज्याच्यावरती परिणाम होत नाही तो प्रतिमा असतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. तर बरोबर आहे. अवबोध तुटक असत नाहीत, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. आता अवबोध तुटक असत नाही, परत एकदा या आकृतीकडे या, याच्यामध्ये कुठेही तुटकपणा आपल्याला जाणवत नाही. परंतु ही जी प्रतिमा आपण तयार केली होती, ही प्रतिमा बघत असताना त्याच्यामध्ये तुटकपणा आपल्याला जाणवत होता. किंवा इथं जरा बघितलं आपण तर, म्हणजे ज्या वेळेला आपण मनामध्ये एखादी गोष्ट त्याची प्रतिमा तयार करतोय, त्यावेळेला ती कशी असते, तुटक असू शकते. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. बरोबर आहे. प्रतिमा स्थिर आहे, कारण ज्याचा बोध होतो, आता हा पेन आहे, याचा मला बोध होतो, हे दिसतं, हे स्थिर आहे. परंतु मी जर असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर पेन आहे, तो स्पष्टपणे आपल्याला जाणवेल का, नाही जाणवणार आहे. म्हणजे प्रतिमा कशी असणार आहे, अस्थिर असणार आहे. लक्षात येते, ठीक आहे. अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा आहे. म्हणजे प्रतिमा ही निव्वळ इमॅजिनरी गोष्ट आहे, मात्र अवबोध ही रिअलिस्टिक असणारी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं अवबोध म्हणजे काय आणि प्रतिमा म्हणजे काय, आणि त्यामध्ये असणारा फरक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपण 2013 ते 2025 मध्ये जेवढे प्रश्न झालेले आहेत मानसशास्त्र या विषयाचे, ते सगळे इन डिटेल अगदी तुम्हाला, म्हणजे परत या टॉपिककडे यायची गरजच नाही. याच टॉपिकवरती पुढे पुढे प्रश्न आलेले आहेत. एकदा ह्या संकल्पना क्लिअर झाल्या तर तुम्हाला आगामी येणाऱ्या परीक्षेत याच्यामध्ये चुकण्याची शक्यता अजिबातच असणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, हे स्पष्टीकरण तुम्हाला जर आवडत असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त जे आपले टीईटी परीक्षा देणारे आपले बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा. अगदी मोफत सिरीज तुम्हाला परीक्षा होईपर्यंत संपूर्ण व्हिडिओ मोफत मिळतील. त्याचबरोबर परीक्षेसाठी इतर विषयाचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मोफत मिळेल. त्यामुळे तुम्ही फक्त एक काम करायचं आहे की व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही, किंवा त्या ठिकाणी संकुचितपणा दाखवायचा नाही. यानंतर बघूया पुढील प्रश्न. खाली दिलेल्या विधानापैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत. आता याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे.
100% काय म्हटलेलं आहे मी, 100% याच्यावरती आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. एकच मिनिट. प्रतिमाने या घटकावरती आपल्याला फिक्स प्रश्न येतो. आता इथं दिलेलं आहे ते म्हणजे अग्रत संघटक प्रतिमा. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे. अग्रत संघट प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. ऑप्शन 2, एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. ऑप्शन 3, अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो आणि जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. तर हे अग्रत संघटक प्रतिमान म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी बघा पर्याय अ, अग्रत संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन म्हणजे व्याख्यानाच्या स्वरूपामध्ये दिलं जाणारं जे अध्यापन असतं त्याला, केलं जाणारं अध्यापन असतं त्याला अग्रत संघटक प्रतिमान असं म्हणतात. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. म्हणजे एखाद्या मुद्द्यावरती जास्त काळ आपल्याला बोलता येतं. ते कोणत्या पद्धतीमध्ये बोलता येतं, तर व्याख्यान पद्धतीमध्ये बोलता येतं. म्हणून हाही पर्याय ठिकाणी बरोबर आहे. आता अ आणि ब बरोबर असणारा पर्याय कोणता आहे, तर हा आहे. म्हणजे बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. तर काय बरोबर आणि काय चुका आहे बघा. अग्रत संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. व्याख्यान पद्धतीमध्ये आपल्याला हेतू स्पष्ट करून सांगता येतं नाही. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो, तो भाग वगळला जाईलच असं आपल्याला सांगता येतं नाही. त्यामुळे ही दोन विधानं चूक आहेत. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला. आता अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे आपल्याला अगर माहिती असणं आवश्यक आहे. आता अध्ययन संक्रमण म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण शिकलोय तर ती शिकलेली गोष्ट दुसऱ्या गोष्टीचं अध्ययन करत असताना उपयोगी पडते किंवा नाही पडत किंवा त्याचा काहीच परिणाम होत नाही, यावरून आपण अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे सांगू शकतो. म्हणजे काय बघा, समजा तुम्ही सायकल चालवायला शिकलेला आहात. काय शिकलेला आहात, सायकल चालवायला शिकलेला आहात. आणि आता हे एक स्किल आहे तुमचं, सायकल चालवायला शिकला हे तुमचं स्किल आहे. आणि आता तुम्ही पोहायला शिकायला निघालेला आहात. आता सायकल चालवणे ही गोष्ट वेगळी आणि पोहणे ही गोष्ट वेगळी आहे. या दोन्ही गोष्टीचा एकमेकावर परिणाम होतो का, नाही होत. तर याला म्हणायचं अध्ययनाचं संक्रमण झालं नाही. मात्र त्याच वेळेला जर बघा मी मराठी विषयाचं व्याकरण शिकतोय आणि त्याच वेळेला हिंदी विषयाचं व्याकरण देखील शिकतोय किंवा मग इंग्रजी विषयाचं व्याकरण शिकतोय, तर यातले काही नियम इथं लागू पडतील किंवा हिंदीतले काही नियम इंग्रजीत लागू पडतील, इंग्रजीतले काही नियम मराठीत लागू पडतील. अशा पद्धतीनं एकमेकांवरती आपण याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे याचा एकमेकांवरती काय होतो, पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. या ठिकाणी मी काय म्हणेल की अध्ययन संक्रमण झालं असं म्हणेल. लक्षात येते. मग आता हे अध्ययन संक्रमण 3 प्रकारचं असू शकतं. जर एक गोष्ट शिकली आणि ती गोष्ट दुसरी गोष्ट शिकत असताना जर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला तर त्याला धन अध्ययन म्हणतात. जर एक गोष्ट शिकताना दुसऱ्या गोष्टी शिकण्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर त्याला ऋण अध्ययन म्हणतात. आणि एक गोष्ट शिकून झाल्यानंतर दुसरी गोष्ट शिकत असताना त्याचा एकमेकाशी कसलाही संबंध लागत नाही, याला या ठिकाणी शून्य अध्ययन संक्रमण असं म्हटलं जातं. म्हणजे एका गोष्टी शिकत असताना दुसऱ्या गोष्टीवर कशा पद्धतीचा परिणाम होतो यालाच या ठिकाणी अध्ययन संक्रमण असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे कोणी सांगितलं, तर C.H. जड्ड नावाच्या मानसशास्त्रज्ञानं अध्ययन संक्रमण ही संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा इथे सांगितलेलं आहे की आता बघा इथं चित्रकला, आता चित्रकला विषय म्हटलं की त्याच्यामध्ये टापटीपणा येतो, सौंदर्य येतं, सगळं नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा आहे किंवा हस्तकलेमध्ये या गोष्टी येतात. आणि मग हे ज्या वेळेला तो विद्यार्थी चित्रकलेच्या तासाला बसलेला आहे किंवा चित्रकला हे स्किल तो शिकत आहे आणि मग तो तास संपल्यानंतर लगेचच तो काय करतो, ते सगळं जे करून झालं ते फाडून तोडून मोडून टाकतो, वर्गामध्ये कचरा करून निघून जातो. मग असं वर्तन विद्यार्थ्यांच्याकडून का घडतं किंवा हे जे संक्रमण आहे
ते कसल्या पद्धतीचं संक्रमण आहे, अध्ययनाच्या कोणत्या उपपत्तीमध्ये हे बसतं, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. याला म्हटलेला आहे सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. मग आता ही सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती काय आहे, तर बघा बॅगले नावाचा जो मानसशास्त्र आहे यांनी सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती सांगितली. आता याच्यामध्ये बघा उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक चित्रपटात राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करतो आणि व्यवहारात मात्र राष्ट्रविरोधी व राष्ट्रघातकी लोकांना आश्रय देतो. म्हणजे हे काय झालं, सहेतुक कृती झाली. बॅगले नावाच्या मानसशास्त्रज्ञाने ही संकल्पना सांगितलेली आहे की वास्तववादी जीवन वेगळं आणि काल्पनिक जीवन वेगळं. म्हणजे चित्रपटाची दुनिया ही कशी असते, काल्पनिक दुनिया असते. एखादा नायक चित्रपटामध्ये सांगतो आत्महत्या करू नका, आपण उदाहरण बघितलं सुशांत सिंग, आत्महत्या करू नका, आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणजे रिअल आयुष्यामध्ये मात्र तो आत्महत्या करतो. म्हणजे असं जे ज्याला आपण म्हणू की क्रॉस वर्तन ज्याचं असतं त्याला सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती या घटकामध्ये टाकलेलं आहे. नाटकात रामाची भूमिका करणारा व्यावहारिक पातळीवर मात्र रावण असतो. म्हणजे काय बघा, नाटकामध्ये राम झालेला आहे म्हणजे रामाची भूमिका त्यानं साधलेली आहे, मात्र व्यवहार म्हणजे त्याचं जीवन जे खरं जीवन जगतोय त्यावेळेला मात्र तो रावणासारखं वर्तन करत असतो, कपटी वागणूक या ठिकाणी तो व्यवहारामध्ये करत असतो. राष्ट्रातील गरिबावर कळवळून भाषणे देणारा पुढारी व्यवहारात मात्र गरिबांना काडीची मदत करत नाही. म्हणजे काय करतो, स्टेजवरती उभा राहिल्यानंतर हे सरकार गोरगरिबांचं सरकार आहे, दीनदलिताचं सरकार आहे अशी कनवळ भाषणं द्यायची आणि प्रत्यक्षात त्यांना कसल्याही पद्धतीची मदत करायची नाही, अशी दुटप्पी भूमिका. तत्वाबद्दल आपली ध्येयनिष्ठा नसल्यामुळे हे घडतं. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे असे या उपपत्तीच्या आधारे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर मग आपल्याला सांगतील की असे विद्यार्थी जे चित्रकलेच्या तासाला अगदी नीटनेटके राहतात, टपटीप सौंदर्य जोपासतात, तेच विद्यार्थी तास संपल्यानंतर सगळ्या वर्गात कचरा करून निघून जातात. तर हे काय आहे, सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. याच्यामध्ये बॅगले नावाच्या शास्त्रज्ञानं मानसशास्त्रज्ञानं ही संकल्पना सांगितलेली आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे, पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहे. विस्मरण म्हणजे काय, तर विसरणे. मग आता हे विस्मरण कशा पद्धतीचं असतं, तर बघा अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. बरोबर आहे, एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला, तो आपण अभ्यास थांबवला आणि मग परत इतर गोष्टी केल्या की आपल्याला विस्मरण होतं, निश्चितपणे बरोबर आहे. अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. अचूकपणा असेलच असं सांगता येत नाही, त्यामुळं आपल्याला हे विधान चुकीचं धरावं लागेल. म्हणजे आता इथं ब चुकीचं आहे, हे गेलेलं आहे, अ बरोबर असणार आहे, म्हणजे यामध्ये अ नाही हा पर्याय गेलेला आहे. आता राहिला अ क आणि अ ड. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. आता अभ्यास केला आणि झोप घेतली विस्मरण होते असं अजिबात म्हणता येणार नाही. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. एखादी गोष्ट जाणीवपूर्वक मला नको आहे ती विसरून टाकायची तर ते आपण विसरू शकतो, त्यालाच दमन करणे असं म्हटलं, दाबून टाकणे असं देखील म्हटलं जातं, त्यालाच विस्मरण घडतं, त्याच वेळेला विस्मरण घडतं. म्हणजे जाणीवपूर्वक दमन केल्यावर विस्मरण घडतं, ही गोष्ट बरोबर आहे. म्हणून या प्रश्न उत्तर सांगता येईल अ आणि ड, पर्याय क्रमांक 3 विस्मरण. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून आपल्याला समजते. बघा, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. आपण आत्ताच बघितलं होतं की प्रेरणा या दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे अंतःप्रेरणा आणि दुसरी म्हणजे बाह्य प्रेरणा. आणि मग ही प्रेरणा काय आहे, तर एक शक्ती आहे आणि त्या प्रेरणेवरूनच काय घडतं, तर वर्तन घडत असतं. म्हणजे हे विधान बरोबर आहे. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. आता प्रेरणा काय म्हटलेलं आहे की प्रेरणेमध्ये सातत्य असतं, बरोबर आहे. दिग्दर्शन, विविधता असते, बरोबर आहे. प्रत्येकाची प्रेरणा वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाचं ध्येय वेगवेगळं असू शकतं, त्याची निवड वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाला त्याच्यामध्ये स्वस्थता जी आहे ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे प्रेरणा ही गोष्ट व्यक्ती परत्वे भिन्न भिन्न असू शकते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. बघा, असे प्रश्न असतात की जे तुम्हाला सांगतात हे विधान मी स्वतः सांगतोय की मी चुकीचं आहे. प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी
वेगवेगळ्या मार्गाचा अवलंबन आपण करू शकत असतो. त्यामुळे क हे विधान कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. परत पर्यायाकडे या. पहिल्या विधानामध्ये क आहे, चूक. त्यानंतर तिसरं विधान या ठिकाणी चूक, चौथ्या विधानामध्ये क, चूक. आता एकाच मार्गाने प्रेरणा असते का, त्याची पूर्तता होते का? नाही. वेगवेगळे मार्ग आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे क हे विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. तर हे विधान बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच आपण डिटेल्ड स्पष्टीकरण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही SR एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर करून ठेवा. अगदी तुम्हाला मोफत सर्व प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरण, जेणेकरून या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा.